नमस्कार मित्रांनो, आज आपण तुम्हाला घेऊन चाललो आहोत धुळे जिल्ह्यातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र स्थळाकडे, पिंपळा देवीच्या मंदिराकडे। तर मित्रांनो, धुळे शहराच्या जवळच मोहाडी उपनगर आहे आणि त्याच उपनगरात हे पिंपळा देवीचं सुंदर असं मंदिर आहे। तर या मंदिराची प्रख्याती अनेक जणांना येत असते। मंदिर अत्यंत भव्य, सुंदर आणि सुशोभित केलेलं आहे। मंदिराच्या जवळपास अनेक लोकवस्ती आहेत आणि अनेक लोक तिथं दर्शनासाठी येत असतात। नवरात्र निमित्त आपण या पिंपळा देवीचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहे आणि इथंच त्यांनी उभारला आहे या वर्षी खाटूश्याम बाबांचा देखावा। ही प्रतिकृती अतिशय सुंदर आहे। तुम्ही यावर्षी बघितलं असेल की गणपती बरेच ठिकाणी यावेळेस खाटूश्याम बाबांच्या प्रतिकृती उभारल्या गेल्या होत्या। तर पिंपळा देवी देवस्थानाकडून यांच्या पूर्ण मंडळाकडनं या वर्षी खाटूश्याम बाबांचा देखावा उभारण्यात आलेला आहे। अत्यंत सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे मोहाडीमध्ये। आणि मी विशेष पिंपळा देवी जे मंदिराचे जे ट्रस्टी आहे किंवा इथले जे तरुण मंडळी आहे ज्यांचं हे सगळं प्रोत्साहनाने हे तयार केलेलं आहे, तर त्यांचं विशेष कौतुक करतो, कारण की खूप जास्त छान देखावा झालेला आहे आणि आपण तो बघण्यासाठी आलेलो आहे। तर चला तुम्हाला मी दाखवतो कसं बनवलं एक्झॅक्टली त्यांनी। खाटूश्याम देखावा बनवायचा उद्देश एकच की जेणेकरून कलियुगात जे मानलं जातं खाटूश्याम, ते प्रत्येक गावकऱ्यांना व प्रत्येक धुळे जिल्ह्यातले प्रत्येक व्यक्तींनी इथं यावं, दर्शन घ्यावं। कलियुगातल्या जो आपण म्हणतो सर्वात मोठं दर्शन खाटूश्याम हे आपण नवरात्र निमित्त देखावा बनवलेला आहे। तर प्रत्येक व्यक्तीने इथे येऊन हे देखावाचं एक दर्शन घ्यावा आणि संध्याकाळी रोज नवरात्र उत्सव आपल्या इथं दांडिया सर्वात मोठा परिसर म्हणजे सर्वात मोठं गरबा होतो। तर प्रत्येकाने दर्शन घेऊन इथं एकदा भेट द्यावी। धुळेकर बंधूंनी सर्वांनी प्रयत्न करा की प्रत्यक्षात इथं येऊन सण दर्शनाचा एक लाभ घ्यावा। जे बनवलंय आम्ही सर्व मंडळाच्या पोरांना लावून सण स्वतः कलाकारी करून आम्ही कुठल्याही व्यक्तीला न बोलवताना इव्हेंटवाला न मॅनेजमेंटवाला सर्व पिंपळा देवी मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही सर्वांनी हे देखावा बनवलेला आहे। खूपच सुंदर। किती दिवस लागले तरी तुम्हाला? तरी साधारण गणपती विसर्जन झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आमचं काम चालू झालं, तर साधारण तरी आम्हाला 10-12 दिवस लागले सर्व कंप्लीट बनवायला। श्री पिंपळा देवी ऍड्रेस श्री पिंपळा देवी मित्र मंडळ मोहाडी उपनगर धुळे। धन्यवाद। पिंपळा देवी हे मंदिर स्थानिक लोकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे। हे मंदिर प्रत्येक वर्षी अनेक भाविक भक्त इथे देवीसाठी येत असतात। देवीची सुंदर मूर्ती आणि भक्तांचा अद्भुत संगम दर्शवतो। स्थानिक लोकांच्या विश्वासानुसार पिंपळा देवी त्यांच्या सर्व अडचणी, आजारपण आणि आयुष्यातील समस्यांवर आशीर्वाद देतात। विशेष नवरात्र आणि उत्सवांच्या काळात येथे भक्तांची लांबच लांब रांग असते आणि इथलं सुंदर सुंदर डेकोरेशन जे आहे ते नवरात्रीनिमित्त आपल्याला बघायला मिळत असतं। तर मित्रांनो, जर तुम्ही धुळ्याला येणार असाल किंवा या भागात तुमचं जर येणं होणार असेल तर तुम्ही नक्की एकदा पिंपळा देवीचं दर्शन घ्या आणि तुम्हाला इथला एक सुंदर अनुभव येईल। जुनं मंदिर होतं ते 3 वर्षापूर्वी विनायक वालचंद शिंदे, राजू पैलवान दोघं भावंडांनी म्हणजे शिंदे परिवाराने सर्व गावाला 1 रुपये न वर्गणी जमा करता सर्व गावासाठी आपली ग्रामदैवतचं वापस जीर्णोद्धार केलं आणि एक काम जे नक्षीकाम आहे सर्व कोरीव काम बनवलेलं आहे। हे कारागीर जे आणले होते हे सौचे कारागीर होते। टोटल कोरीव काम त्यांनी स्वतः खर्च करून मंदिरचं सर्व कारभार उभा केला आहे। त्यांच्या कृपेने या मंदिरचं वापस पुनरावृत्ती झाली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया खानदेशी भूषणच्या एका नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत जय सियाराम।